आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळ्याच्या सोनगीर दोंडाईच्या रस्त्यावर कारला भीषण अपघात झालाय। दोंडाईच्या सोनगीर रस्त्यालगत असलेल्या सोंडले गावाजवळ अपघात झालाय। रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम SRA कंपनीच्या वतीने सुरू आहे। सध्या दोंडाईचा सोनगीर रस्त्यावर सुरू असून या ठिकाणी रस्ता बनवण्यात आला होता। या ठिकाणी कोणतेही बॅरिगेड्स नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मात्र रस्त्याच्या कामाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात असलेली कार ही कामासाठी उभारण्यात आलेल्या सळईच्या स्ट्रक्चरमध्ये जाऊन अडकली। दरम्यान कारमध्ये अडकलेले प्रवासी यामध्ये जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य राबवत जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर विचित्र प्रकारे कार सळईच्या स्ट्रक्चरमध्ये अडकल्याने अपघात बघण्यासाठी त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी बघायला मिळाली। या ठिकाणी पुलाच्या कामात कुठलीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने हा अपघात झाला असून पुलाच्या दोघी कडेला कुठलेही दरवाजे किंवा बंद नाही, यामुळे प्रवासी थेट पुलाच्या मध्ये वाहनात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही। सदर अपघात मध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे। रात्री अहमदाबादवरनं धुळ्याचे होते ते दोघं नवरा बायको, तिकडनं येत होते ते कमीत कमी 40-50च्या स्पीडने। तिथे माती वगैरे काहीच टाकली नव्हती पुलावर। तर आमच्या गावाचे छोटू भाऊ इथे पंपावर काम करायला आणि हॉटेल पण चालू आहे राजस्थानीची। त्यांचा फोन आला 10:30 वाजता, तर भाऊ आपल्या इथे अशी पुलावरनं गाडी गेलेली, कमीत कमी 30 फुटावरनं गाडी तिथे गेलेली आहे। पुलाचं काम चालू होतं। बरं ते BRचे होते लोक, ते रात्री काम करतात, पण ते बाय चान्स रात्री कामाला नव्हते। संध्याकाळपर्यंत त्यांनी काम केलं। मग ते बॅरिकेड वगैरे त्यांनी व्यवस्थित काय लावलेले नाही पुलच्या कामवाल्यांनी। यांनी इथं बॅनर वगैरे काम चालू असं काही लावलं होतं? काहीच नाही, तिथे आत्ता चालू जोड रात्री आम्ही बोललो त्यांना, रात्री आम्ही काढलं त्यांचं तेवढं असं ते वाचले दोघं नवरा बायको। त्यांना फक्त बाईला पायाला दोघं पाय फ्रॅक्चर झालेले। काय कारण असेल अपघाताचं? अपघाताला कारण म्हणजे तिथे बॅरिकेड दिसत नाही आणि पूलवर रस्ता पास केला तो समजतच नाही इकडनं रस्ता आहे का तिकडनं रस्ता आहे बुवा। म्हणजे रस्त्याचं काम ज्या कंपनीकडलं तर त्यांच्या चुकीमुळे झालं असं त्यांच्या म्हणतात? चुकीमुळे काम ॲक्सिडेंट झालेला आहे। आम्ही 10:30 वाजता रात्री आलो इथे, आम्ही त्यांना काढलं रात्री ॲम्ब्युलन्समध्ये। 1 वाजता त्यांना धुळ्याला पाठवलं। रात्री जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना, मग आम्ही सुपरवायझरांना फोन लावला रोडाच्या कामावाल्यांना। मग त्यांना सांगितलं आम्ही इथे 2 डंपर तुम्ही बॉम्ब वगैरे टाका, इथे डायरेक्ट गाडी येते डायरेक्ट जाते। मग त्यांनी रात्री 2 वाजता आम्ही इथे 2 वाजेपर्यंत इथे थांबलो। हे आम्ही आमच्या हाताने काम करून घेतलं। तेव्हा त्यांना आम्ही दवाखान्यात पाठवलं। परत आता हे सकाळी परत काम करायला लावतोय आम्ही त्यांना। याच्या आधी हा मुरुम आणि हा बोर्ड लावलेला नव्हता का इथं? बोर्ड होता, पण बोर्ड असं वाटतंय इथे टाकलंच नव्हतं। तर कोणालाही रात्री 12-1 वाजता वाटेल तर रस्ता इकडनंच आहे बुवा असं। इथे त्यांनी बॅरिकेडवरती काही चिन्ह वगैरे काहीच नाही त्यांचं, ते समजायला मार्गाने ना। हे आता टाकलं, हे रात्री आम्ही 2 वाजता टाकलं। परत हे आता परत काढलं होतं ती गाडी काढण्यासाठी, परत हे आता परत इथे लावलंय आम्ही, तिकडनं पण लावायला लावतोय त्यांना। तुमचं काय नाव आहे? माझं नाव कैलास पाटील। बोल। ही घटना 10:30 वाजता झाली आणि रोडाच्या कामामुळे आणि त्यांनी माती टाकली नाही, त्याच्यामुळे ती गाडी रस्ता असं वाटलं की काही बॅनर वगैरे काही लावलं नव्हतं, डायरेक्ट सरळ गाडी पुलामध्ये गेलेली आहे। कोण कोण होता गाडीत? गाडीत 2 लोक होते, एक लेडीज होते आणि एक जेंट्स होता। दोघं नवरा बायको होते। ही गाडी कुठून कुठे येत होती काही माहित पडलं? हा, अहमदाबादवरनं त्या धुळ्याला जात होते। लागलंय जास्त कोणाला? हा, लेडीजला लागलंय, पायाला लागलंय, डोक्याला लागलंय। शिंदखेडासाठी मुख्य संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।